विधानसभा निवडणुका पार पडल्या, निकाल सुद्धा लागला, महायुतीने बाजी मारली। मात्र मुख्यमंत्री कोण होणार हा संभ्रम अद्यापही तितकाच आहे। जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, माजी मुख्यमंत्री, त्यांनी राजीनामा दिलेला आहे। त्यामुळे आता नाव चर्चेत आलेलं आहे ते देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे। मात्र सामान्य जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण आहे, जनतेला कोण वाटतं की मुख्यमंत्री व्हावं, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस की अजित पवार? मला असं वाटतं एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री पहिले होते तर तेच असावेत अशी माझी इच्छा आहे। त्यांचं काम चांगलं आहे, त्यांनी महिलांसाठी पण चांगल्या योजना 3-4 सुरू केल्यात। आताच हल्ली लाडकी बहीण, माझी लाडकी बहीण ही सुरू केली आणि महिलांसाठी एसटीची बस प्रवास सुविधा चांगली केलेली आहे। तर मला असं वाटतं आताही सुद्धा त्यांना चान्स द्यावा। आता बघायला गेलं तर जास्त वोटिंग भाजपाला आलेली आहे, त्याच्यामुळे देवेंद्र साहेब फडणवीसच मुख्यमंत्री होतील शक्यता। असं बघायला गेलं तर शिंदे साहेब झाले असते तर बरं झालं असते, कारण का सर्वसामान्यांपर्यंत जास्तीत जास्त ते पोहोचलेले आहेत। त्याच्यामुळे शिंदे साहेब झाले असते तर चांगलं झालं असतं, पण वोटिंगच्या हिशोबाने विचार केला तर देवेंद्र फडणवीस होतील माझी एवढी म्हणजे मला शक्यता वाटते। जे मुख्यमंत्री असताना शिंदे साहेबांनी कामं जे प्रलंबित राहिलेली आहेत ती कामं राहिली नाही पाहिजेत। आता ते नव्याने कामं चालू करतील, मग जुने कामं प्रलंबित राहता कामा नाही। बस राजकारण आहे, राजकारणावर आपण बोलण्यामध्ये काही अर्थ नाही आहे। ते काही करते आघाडीपैकी कोणीही चालेल, ज्याने इन्फ्रास्ट्रक्चर वरती काम करेल, विकासावरती काम करेल। लोकांच्या ज्या शॉर्टकट ह्या योजना झाल्या तशा नाही, लॉंग टर्म वरती लोकांना ज्याचा बेनिफिट होईल अशा योजना जो अंमलात आणेल, न थांबवता राजकारण कमी करून, कारण राजकारण संपलेलं आहे ना असं समजूया आपण, राजकारण कमी करून विकासावर आधारित ज्या गोष्टी असतील निर्णय घेणारा मुख्यमंत्री पाहिजे आणि त्याची टीम असायला पाहिजे। तसं म्हटलं तर ते सर्वजण कर्तबगार आहेत। फडणवीस पण फारच चांगले हुशार माणूस आहे, शिंदे साहेब पण तसेच आहेत, अजित पवार पण डायनामिक आहेत। त्याबद्दल त्यांची टीम ते कसं काम करून घेतात ह्याच्यावरती जास्त जोर असणं गरजेचं आहे। मुख्यमंत्री आपल्याला काही फरक पडत नाही, एका पार्टीमधून दुसऱ्या पार्टीमध्ये जातात, त्यामुळे पक्षीय राजकारण पण काम करणार पाहिजे सगळ्यात महत्वाचं, कारण लोकांच्या हिताचं तेच आहे आणि लोकांच्या हिताचं असेल तर शेवटी देशाच्या हिताचं असतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता थोडा करता धरता पहिलेचे मुख्यमंत्री होते परत तेच व्हावं, तर त्यांनी एवढे कार्य केले तर ते व्हायला पाहिजे असं माझं मत आहे। एकनाथ शिंदे साहेब बहिणींनी त्यांनाच मतदान केलेलं आहे, मग ते यायला पाहिजे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होईल, शिंदे उपमुख्यमंत्री। आता देवेंद्र फडणवीस तर जुने मुख्यमंत्री होते ना अगोदर, त्यामुळे तेच होते देवेंद्र फडणवीस। का बरं? त्यांनी काम चांगलं केले सगळं, म्हणजे म्हणून लाडकी बहीण योजना हो त्यांचा तुम्हाला फायदा झाला? मुख्यमंत्री फडणवीस मागच्या ज्यांनी सोडलं होतं ना स्वतःहून, आता यांनी स्वतःहून सोडायला पाहिजे। फडणवीसांची काय त्यांनी झाली, यांनी 2.5 वर्षात चांगली केली का? तर आपण पाहिलं असेल की मुख्यमंत्री कोण होणार याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे। एक मुख्यमंत्री होणार नाही, तर जनतेने प्रत्येकाच्या मनातील मुख्यमंत्र्यांचं सांगितलेलं आहे। काहींनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलंय, तर काहींना एकनाथ शिंदे यांचं काम सुद्धा आवडलेलं आहे। त्यामुळे आता जो जनतेच्या मनात संभ्रम आहे की कोण बाजी मारणार किंवा महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार हे देखील पाहणं आता तितकंच महत्वाचं असणार आहे।